नमस्कार। आता आपण विरार पूर्वेच्या कातकरी पाड्या परिसरामध्ये उपस्थित आहोत। आपल्या मागे जो जनसमूह आहे तो एकाच व्यक्तीला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आलाय, ते म्हणजे प्रोफेसर डी.एन. खरे। प्रोफेसर डी.एन. खरे हे गेल्या काही महिन्यांपूर्वी विरोधकाची भूमिका निभावत होते, परंतु आता त्यांनी चक्क भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। नालासोपारा 132 विधानसभेचे आमदार राजन नाईक यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश करण्यात आला। भारतीय जनता पार्टीचे आमदार त्याचबरोबर इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि हा पक्षप्रवेश जो आहे तो करण्यात आलेला आहे। प्रोफेसर डी.एन. खरे यांच्या जवळपास 100हून अधिक नागरिकांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झाला। आपण माझ्या मागे पाहू शकता, ही संपूर्ण गर्दी जी आहे, हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। तर कातकरी पाडा या परिसरामध्ये जे आहे ते भाजपचं कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे। आजच्या एका दिवसामध्ये, रविवारच्या दिवसामध्ये भाजपचे जवळपास 10हून अधिक कार्यालय जे आहेत ते वसई विरारमध्ये उघडण्यात आलेले आहे। महानगरपालिका निवडणुकांची जोरदार तयारी भाजपतर्फे होत आहे हे पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये झालेल्या निकालानंतर आता वसई विरार महानगरपालिकेकडे भाजप जोमाने लक्ष देणार आहे असं देखील पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण सोहळा पार पडलेला आहे। इथे असलेल्या पाण्याच्या समस्या असू दे, लाईटच्या समस्या असू दे, यावर लवकरात लवकर काम होईल असं आश्वासन जे आहे ते आमदार राजन नाईक यांनी दिलंय। त्याचबरोबर जर निवडून आले, जर निवडणुका लढलेच तर प्रोफेसर डी.एन. खरे जिंकल्यानंतर काय करणार आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। याच्या बाबत देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। जाणून घेऊया प्रोफेसर डी.एन. खरे ज्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे त्यांच्यावर काय म्हणणं आहे, त्याचबरोबर त्यांच्यावर भूमिका का घेतली जाणून घेऊया आणि आमदार राजन नाईक यांनी देखील काय म्हटलंय। कुठे जनसमूह आज भाजपासोबत उभा राहिलेला आहे। एक काळ होता की इथे दुसरा विरोधक येऊ शकत नव्हता, पण आज तुम्ही इतकी मोठी ताकद उभी करताय, काय सांगाल त्याबद्दल? मोदी जी है तो मुमकिन है। देशामध्ये आदरणीय मोदीजीच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं राज्य चालू आहे। गेल्या 12, 10, 11 वर्ष झाली पूर्ण, आता अजूनही अनेक वर्ष जाणार आहे। महाराष्ट्रात सर्वांचे लाडके देवभाऊ यांच्या नेतृत्वाखाली दादा आणि शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने अतिशय चांगलं सरकार चालू आहे। लोकांमध्ये चांगलं वातावरण आहे, लोक खुशीत आहेत। विधानसभेमध्ये लोकांनी परिवर्तन केलं, महापालिकेमध्ये पण 100% परिवर्तन होणार आहे। भारतीय जनता पार्टीचे 100 नगरसेवक या वसई विरार महापालिकेमध्ये निवडून येणार। 100 म्हणजे 100 येणार म्हणजे येणारच। या ठिकाणी थेट लोकांनी बॅनर लावलेले आहेत भावी नगरसेवक खरे साहेबांचे, तर त्याबद्दल काय सांगाल? आहे ना, ते अधिकार आहे त्यांचा। ही सीट कन्फर्म आहे। असं आहे की मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। खरे साहेब अतिशय चांगल्या प्रमाणे प्रामाणिकपणे काम करतात, लोकांची सेवा करतात। मग लोकांची अपेक्षा असतो, त्याच्यात काय चूक आहे? खरे साहेबांचं चांगलं नेतृत्व आहे आणि नेतृत्व भारतीय जनता पार्टी चांगल्या नेत्याला पुढे आणतेच। तसे खरे साहेबांना आम्ही चांगलं नेतृत्व करण्याची संधी या विभागाची, विरार एरियाची निश्चितपणे देणार। आपण या ठिकाणी पाण्याची खूप मोठी समस्या आहे। गढूळ पाणी येतं, घाण पाणी येतं, त्यासाठी संघर्ष जो आहे गेला अनेक वर्ष ते कधीपर्यंत सुटेल या ठिकाणी? मला आता खरे साहेबांनी पाण्याच्या समस्येवर सांगितलं, येणाऱ्या काळामध्ये पाण्याची समस्या 100% सुटलीच पाहिजे। केंद्र सरकार, राज्य सरकार भरीव मदत करते। जवळजवळ 185 MLD पाणी MGBच्या माध्यमातून जर गावामध्ये आला, इथून जात असेल आणि आमचे खरे साहेब आणि कातकरी पाड्यातले लोक पाण्यासाठी वंचित असतील, हे कदापि भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही। आम्ही आयुक्ताला भेटू, त्यांना विनंती करू, विनंती नाही ऐकली तर आम्ही जा विचारू की हे लोक पाण्यापासून वंचित का, यांचा हक्क आहे, यांना पाणी मिळालंच पाहिजे। खरंच की काय सांगाल, तुम्ही विरोधक म्हणून होता, आज तुम्ही सत्तेच्या भागामध्ये प्रवेश केला आहे, काय सांगाल? बघा, जर का खरोखर लोकांच्या समस्या सोडवायच्या असेल आणि वसई विरारचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही असं मला वाटतं आणि त्यामुळेच मी भारतीय जनता पार्टी जॉईन करत आहे। आता तुम्ही सत्तेच्या बाजूने आहात, तर कशा प्रकारे बदल घडवू इच्छिता? नक्कीच आम्ही प्रत्येक मौल्यामध्ये जाऊन वार्डामध्ये जाऊन लोकांच्या समस्या विचारू आणि लोक ज्या समस्या सांगतील त्या पूर्णपणे सॉल्व्ह करण्याच्या, सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता, कारण तुमचे बॅनर तर आता लागलेले आहेत, काय तयारी आहे? आपण इथे सांगितलं 100 नगरसेवक कन्फर्म आहे। बघा, नागरिकांनी जे बॅनर लावले भावी नगरसेवक, ते त्यांची ती मागणी आहे, परंतु पक्ष जे सांगतील, अप्पा जे सांगतील तेच मी भूमिका घेणार आहे। माझं काही वेगळं मत नसेल, पक्षाच्या विरोधातलं काही माझं मत नसेल, अप्पा सांगतील त्याप्रमाणे सगळं काही होईल। आपण आता कोणत्या समस्या सर्वात आधी सोडवावी अशी तुमची इच्छा आहे? अप्पांकडे बघा, संपूर्ण नालासोपारा विधानसभेची जबाबदारी आहे। नालासोपारा विधानसभेत बऱ्याच काही समस्या आहेत। मला पूर्ण खात्री आहे, अप्पा प्रत्येक लोकांची समस्या सोडवण्याला मला पूर्णपणे खात्री आहे।